आज केली घराची खूप सारी शॉपिंग. पहिल्या चपली बघा. त्याच्याच पहिले मी घरी हे टाईमपास करत होती. इन्स्पिरेशनसाठी मी यूट्यूब बघितलं कारण की हा जो होल झाला होता मला त्याला म्हणजे काहीतरी चांगलं आणि क्यूट बनवायचं होतं. म्हणून मी बो बनवण्यावरती होती की बो बनवेल. पण पहिल्या अटेम्प्टला धागा कमी पडला. मग मी तो कट केला. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये बो बनला तर सही, पण मला काही आवडला नाही कारण की जिथं बनायचं होतं त्याच्या एक्झॅक्ट खाली बनलेला. मग त्याचा काही यूज नव्हता. त्यानंतर मी रेडी झाली होती. बोलली चला मंदिरात जाऊन येऊ. मंदिरात मस्तपैकी थोडा वेळ घालवला. नंतर आमच्या इथं आज सोमवारचा बाजार असतो. मग मी सोमवारचा बाजार फिरत होते. इथून मी गरम मसाले घेतले, कलिंगड घेतला, पेप्सी घेतली, केळी घेतल्यात. त्याचबरोबर मी पीठसुद्धा घ्यायला गेली होती गिरणीमधून. तुम्हाला दाखवते. हे 4 काजूचे पफ होते. 5 रुपये ईच होता. त्यानंतर मुगाची डाळ घेतली होती. 2 होत्या 5-5 वाल्या. टँग होता 5 वाला. हारिन साबण 10 वाला होता. 2 मारीगोल्ड घेतले होते. हे तांदूळ आणले होते. हे 60 रुपये किलो होते. आणि हे आहे कलिंगड. हाही 60 रुपयाचा होता. पीठ 50 रुपये किलो होतं. हे मी तांदळाचं पीठसुद्धा आणलं होतं. ते 25 रुपयाचं अर्धा किलो होतं. ते इथे आणलं आहे मी. बघा एक एक करून ह्या सगळ्या वस्तू दाखवते. पण याची प्रत्येकाची ईच प्राईस 10 रुपये आहे. आणि एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्यानंतर मी तेजपत्ताही घेतला होता. तोही 10 रुपयाचा होता. आणि मला अजून एक गोष्ट मिळाली होती. ते म्हणजे ना हे खाऊ आहे. हे मी लहानपणी खायचे. आत्ता मला दिसलं म्हणून मी घेतलं आहे. नंतर मी बनानासही आणले होते. ते मी 15 रुपयाचे आणले होते. आता तुम्ही मला टोटल करून सांगा याची एक्झॅक्ट प्राईस काय झाली असेल आजची.